तयाचे काय सांगो महिमान तयाचे काय सांगो मैराळ जनक कोण कुळ त्याचे महिमान तयाचे काय सांगू महिमान तयाचे काय सांगू महिमान तयाचे काय सांगू मैराळ जनक कोण कुळ त्याचे मैराळ जनक कोण कुळ त्याचे महिमान जनक कोण कुळ त्याचे मैराळ जनक कोण कुळ त्याचे महिमान जनक कोण कुळ त्याचे महिमान तयाचे काय सांगो महिमान तयाचे काय सांगो महिमान तयाचे काय सांगो मैराळ जनक कोण कुळ त्याचे महिमान दयाचे काय सांगू महिमान दयाचे काय काय सांगो महिमान तयाचे काय सांगू यातायाती धर्म नाही विष्णुदासा यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री वेदशास्त्राचा निर्णय आहे यातायाती धर्म नाही विष्णुदासा विष्णुदासा यातायाती धर्म नाही अर्थात तो या धर्माचा तो त्या धर्माचा तो ह्या जातीचा तो त्या जातीचा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आमच्या वैष्णव परंपरेमध्ये याला किंमत नाही निर्णय हा ऐसा वेदशास्त्री मैराळ जनक भानुदास महाराज दामाजी पंतांचे समकालीन झालेले संत त्यांची जन्मभूमी निश्चित सांगता येणार नाही पण कर्मभूमी मात्र निश्चित पंढरपूर आहे बरेचसे संत पंढरपुरात येऊन राहिले शेना महाराज सुद्धा पंढरपुरात येऊन राहिले चोखोबाराय पंढरपुरात येऊन राहिले आले गेले आले आपल्याला माहिती झालं नाही ते चरित्रामध्ये आपण पाहतोय मैराळ जनकांची असणारी कर्मभूमी पंढरपूर अर्थात बिदरच्या बादशहाच्या राज्यांतर्गत येणारं गाव पंढरपूर शके 1332 अर्थात 13व्या शतकामध्ये मैराळ जनकाचा जन्म झाला असं सांगितलं जातं थोडी मी पूर्व पीठिका सांगेन पहा कोण आहे मैराळ मैराळ जनक मैराळ जनक मैराळ जनक आपण म्हणतोय जनक म्हणजे बाप कोण कुळ त्याचे मैराळ जनकाच्या वडिलांचं नाव माहीत नाही त्यांच्या कुळाचं नाव माहीत नाही पण त्यांचं महिमान तयाचे महिमान काय सांगू त्याचं महिमान आपल्याला पाहिजे आहे काय आहे खरं तर मैराळ हे एका मुरळीचे पुत्र आहे मुरळी कोणाला म्हणतात माहिती आहे का कुलस्वामी खंडेरायाला एखाद्या दाम्पत्याने एखाद्या जोडप्याने नवस केलेला असतो देवा एखादी सुंदर अशी कन्या होऊ दे माझ्या पोटी संतान नाही मी पुत्रहीन आहे आणि पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते मुलगा जर झाला पहिला मुलगा तुला अर्पण करेन तो वाघ्या मुलगी झाली पहिली मुलगी
तुला अर्पण करेल ती मुरळी. मग मुलगी झाली की ती घरीच लहानाची मोठी होती. थोडी मोठी झाल्यानंतर जेव्हा ती उपवर होती तेव्हा मग भगवान श्री कुलस्वामी खंडेरायांच्या सानिध्यात तिला अर्पण केलं जातं. मग पौष शुद्ध पौर्णिमा असेल किंवा श्रावण शुद्ध पौर्णिमा असेल, ह्या पौर्णिमेच्या दिवशी तिच्यावर संस्कार केल्या जातं, तिला दीक्षा दिल्या जातं आणि दीक्षा दिल्यानंतर तिचं देवासमेत लग्न लावलं जातं आणि मग ते मुरळी होती. मग ती देवाची भक्त होती. मग ते मुरळी झाल्यानंतर मग ती देवाचं गुणानुवाद गाती, खंडेरायाचं चिंतन करती. ज्या ज्या ठिकाणी जागरण असेल, ज्या ज्या ठिकाणी गोंधळ असेल, त्या त्या ठिकाणी ती जागरण गोंधळासाठी जाते. आता माझा मुळात विषय कुलस्वामी खंडेराय असल्यामुळे मी याच्यावर खूप बोलेन. मला इथे थोडंच पाहिजे, थांबेन मी इथे. ती मुरळी कुलस्वामी खंडेरायांची असणारी सेवा सातत्याने करती, भजन करती, नामस्मरण करती, जागरण गोंधळ करती. एक दिवस एका व्यक्तीच्या घरी जागरण पूजा असते आणि आपल्या घरी काही वाघे आणि मुरळी यावे आणि जागरण करावं म्हणून तिला बोलवण्यात येते. ती जागरण आणि गोंधळ करण्यासाठी जेव्हा ज्या व्यक्तीने बोलवलं त्यांच्या घरी जाते, तेव्हा जाता जाता एका गुंडांनी तिला अडवलेलं असतं आणि त्या गुंडांनी तिच्यावर जबरदस्ती केलेली असते. ती प्रतिकार करते, अहो असं करू नका, मी देवाची आहे, मला देवासाठी सोडलेलं आहे, मला देवाची सेवा करायची आहे, असं काय करताय? परंतु त्या अबला स्त्रीचं काही एक चाललं नाही दादा. पुन्हा पुन्हा विनंती करते त्या गुंडाला, असं नका करू, माझ्यावर अत्याचार करू नका. पण त्या गुंडाने जबरदस्ती केली, अत्याचार केला, तिला सोडलं, पळाला. तिला भयावह दुःख झालं. अरे अरे, आपण बलात्कारित झालोय, आपण विटाळलो, आपलं शरीर नासवलं. भयंकर वाईट वाटतं. जायचं होतं जागरणाला, आता ती जागरणाला नाही जात, खंडेरायाच्या मंदिरात जाते. त्याला जा विचारते, सांग. ओक्साबोक्षी रडती. रडत असताना म्हणते, देवा अनंत जन्मी जरी केल्या तपराशी, तरी हा न पावशी म्हणे देह. देवा अनंत जन्म जरी तप केले तरी हा देह प्राप्त होत नाही. आणि ऐशे जे निधान लागले शे हाती, त्याची केली माती भाग्यहीना. हे भाग्यहीना, एवढा चांगला सुंदर असा नरदेह भजनासाठी मिळून तू त्याची माती केलीस रे. अनंत वर्षे वाट पाहावं लागते या देहासाठी, तेव्हा हा नरदेह मिळतो. नरदेह दुर्लभ जाणं, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. आणि हा देह प्राप्त झाल्यानंतर त्याची तू माती केली. सांग खंडेराया, ह्या देहाची माती करण्यासाठी कारण कोण? शिव्या देती बर का. धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या, ऐशे काय वेड्या जाणीतले. देवा मी तुझ्या चिंधड्या करेन, तुझी खांडोळी करेन. तू का रे बोलत नाहीस? सांगणार आहे खंडेराया. दुःखे दुभागले हृदय संपुष्ट, गहीवरे कंठ दाटत आहे. अतिशय दुःख झालं तिला, कंठ दाटून आलाय, हृदयातून शब्द येत नाही, शोकाकुल अवस्था आहे.
माझा काय दोष आहे? हे देवा, माझं असं कोणतं वाईट कर्म आहे? माझं काय प्राक्तन आहे? माझं संचित कर्म, संचित प्रारब्ध, क्रियमान, हे जे कर्म एवढं वाईट आहे का रे? तिला दुःख अनावर झाले. कोणाला? मुरळीला. आणि ती असणारी आता तिला शेवटचा विचार आला, बस या देहाला संपवलं पाहिजे. बाटवलेला देह आहे, काय करायचं ठेवून? याचा नाश केला पाहिजे. देवा क्षमा कर. टोकाचं पाऊल उचलते. माझा दोष नसताना, माझी चुकी नसताना सुद्धा मला हे पाऊल उचलावं लागतं. पण एक बोलू खंडेराया, जेव्हा कधी तू मला जन्म देशील ना रे, तर मला तुझ्याच संगतीत तुझीच भक्ती घडेल असा जन्म दे. तुझाच गुणानुवाद मी करू शकेन असा जन्म दे. तुझ्याच संगतीत राहू शकेन असा जन्म दे. निघाले देवा. मनामध्ये अनेक विचाराचं काऊर भिडतंय. अनेक मनामध्ये विचार येऊन जातात. आणि नेमकं कुठेतरी जावं, एखाद्या डोंगरावर जावं, एखाद्या उंच कडेवर जावं, त्या कडेवरनं उडी टाकावी. किमान हा देह आता एखाद्या प्राण्यांच्या तरी कामात पडेल. ह्या देहाचा किमान ते प्राणी तरी खाऊन टाकेन, त्यांची तरी भूक शमल्या जाईल. डोळ्यांमध्ये अश्रूंचं थैमान आहे. ढसढसा रडत ती स्त्री आत्महत्येसाठी प्रवृत्त झाली, वाटेला लागली. आणि जाता जाता नेमकं त्या काळी सुप्रसिद्ध असणारे एक फार मोठे संत, ज्यांचं नाव आहे भानदास महाराज. भानदास महाराज तिकडनं येत असतात. तिला वाटलं नाहीतरी मरायचंच आहे ना, मरता मरता चला ह्या महात्म्याचं दर्शन घेऊ. कारण दर्शने पुण्य प्रशस्ती पुरुषे. दर्शनासारखा तर दुसरा लाभ नाही ना देवा. अयं हि परमं लाभ उत्तम श्लोक दर्शनम. अयं हि परमं लाभ उत्तम श्लोक दर्शनम. पुण्य प्राप्त होईल थोडं. उत्तम श्लोक म्हणजे महात्मा. महात्म्याच्या दर्शनाचं पुण्य प्राप्त होईल. पळतच गेली. संत श्रेष्ठ भानदास महाराज येत होते, उभे राहिले. पळत पळत गेली. भानदास महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. आणि पायावर डोकं ठेवल्या ठेवल्या तिच्या डोळ्यातून घडघडा अश्रू गळायला लागले. ते अश्रू भानदास महाराजांच्या पायावर पडले. एक सांगू, एखादा दुःखी पुरुष जर असेल, त्याला दुःख सांगण्याची गरज नसते. माझ्या जीवनामध्ये दुःख आहे बाबा, हे सांगण्याची गरज नाही. त्याचे डोळे दुःख सांगत असतात. त्याच्या डोळ्यातून अश्रुप्रवाह चालू असतो. ह्या मुरळीच्या डोळ्यातून अश्रुप्रवाह चालू झाला. भानदास महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असताना तिचे अश्रू भानदास महाराजांच्या त्या चरण कमलावर टपाटप पडले. डोळ्यातील अश्रूने भानदास महाराजांचे चरण प्रक्षालन केले. अश्रू उष्ण होते. लक्षात घ्या, आनंदाचे जर अश्रू असेल तर गार असतात, थंड असतात आणि ते गोड असतात. दुःखाचे जर अश्रू असेल तर ते उष्ण असतात आणि खारट असतात. अश्रू उष्ण लागले. आणि मग भानदासजी महाराज बोलले, बाळ बाई का रडतीस ग? एवढी ढसाढसा रडती, बोक्साबोक्सी रडती. याचा अर्थ जेवढ्या मोठ्याने तू रडतीयस तेवढं मोठं दुःख तुझ्या जीवनामध्ये असलं पाहिजे. कोणतं दुःख आहे तुझ्या जीवनामध्ये? वदतम सातुरम मयम स्वच्छ दुःखस्य कारणम. काय दुःख असेल तुम्हाला सांग. हात जोडले, पुन्हा पुन्हा रडते. बाबा मी असं ऐकलं, पुनर्मित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्वही.
एतत् सर्वं पुनर्लभ्यं न शिरं पुनः पुनः दुर्लभं त्रयमेवेतत् देवानुग्रहैतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रया. हा मनुष्य देव दुर्लभ आहे. या देहाने भक्ती केली पाहिजे. बाबा मी भक्तीच करत होते, मी नामस्मरण करत होते, मी भजनासाठी जात होते, मी जागरणासाठी जात होते. नका वाजू देऊ. आणि जागरणासाठी जात असताना असा प्रयास झालाय. माझ्यावर फार मोठा अन्याय झाला. सांगा बाबा मी काय करू? माझा दोष आहे, माझी चुकी आहे. पुन्हा ती मुरळी रडायला लागली. काय करू मी आत्महत्या करण्यासाठी निघाले. ह्या शरीराचा नाश मला करायचा होता. भानदास महाराज म्हटले अरे 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 बाळ असं काही करू नको, भलतं चालतं. हा 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 आत्महत्येचा विचार सुद्धा मनामध्ये येता कामा नये. आत्महत्यासारखा दोष नाही. एक सांगू, जो व्यक्ती आत्महत्या करतोय त्याचे 21 कुळ नरकाला जातात. ऐकताय ना? जो आत्महत्या करतोय ना त्याचे 21 कुळ नरकाला जात आहेत. नरकासारखं भयावह दुःख नाही. जो आत्महत्या करतोय त्याच्या पुढचेही कुळ मागचेही कुळ. असं करू नको. एखादा आत्महत्या केलेला व्यक्ती जर असेल, गरुड पुराण असं सांगतंय, धर्मसिंधू असं सांगतंय, निर्णय सिंधू असं सांगतंय, त्या व्यक्तीला खांदा सुद्धा देऊ नये. हा खांदा देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला दोष लागतो. अशी बोराची काठी घ्यावी, फास घ्यावा, त्या फासावर त्याचं शरीर ठेवावं आणि त्या बोराच्या काठीवर शरीर ठेवून त्याला बैल जुंपवावा आणि ओढत न्यावा म्हणे गावातून. त्याच्यावर कितीही चांगले अंत्यसंस्कार केले तर फायदेशीर ठरत नाही आणि शेवटी पिशाच्य योनी प्राप्त होते. जोपर्यंत त्याच्यासाठी श्रीमद भागवत याचं अनुष्ठान केलं जात नाही तोपर्यंत आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा उद्धार होत नाही. धुंदुकारीचं चरित्र पाहतो की नाही आपण? गोकर्ण आख्यान वाचतोय की नाही? ऐकतोय की नाही? श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताह वाचनम करू. चला मी कशासाठी बोलतोय? बाई आत्महत्या प्राप आहे. मनातून हा विचार काढून टाक. पण बाबा मला बाटवलं, बाबा माझ्या शरीराचे धिंडवडे केले, बाबा बाबा ह्या जगात मला तोंड दाखवण्यासाठी सुद्धा जागा ठेवली नाही. बाबा सांगा मी काय करू? भानदास महाराजांनी त्या बाईला आशीर्वाद दिला. बाई मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या उदरी होणारं जे बाळ आहेत ना हे फार मोठं साधू असेल, देवाची सेवा करेल. जेवढी काही संत मंदियाळी आहे त्यांच्यामध्ये आदराने त्यांचं नाव घेतलं जाईल. आणि मग तुझं सुद्धा नाव लौकिक होईल. मुरळी साधूंचा आशीर्वाद मिळाला. दिवसा मागून दिवस जात होते, दिवसा मागून दिवस जात होते. सतत भगवंताचं स्मरण चालू होतं. असं असताना 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि शके 1332 ह्या दिवशी सुंदर देखण्या मुलाला त्या बाईने जन्म दिला. पाहते तिचा आनंद गगनात मावेना. लहानाचा मोठा होतो, खेळतो, बागडतोय, पालता होतो, चालायला लागतो. त्याच्याकडे पाहून पाहून जीवनामध्ये घडलेलं दुःख विसरून गेले. लहानाचा मोठा झाला, तळहातावरच्या फुलासारखं सांभाळलं. मुलगा जसा जसा मोठा होत होता तसं तसं भगवंताच्या प्रेमाभक्ती संबंधी अनंत गुण त्याच्यामध्ये प्रगट होत होते. ते दिसायला तर सुंदर होतेच, परंतु तो शीलवान होता, नम्र होता. त्याचं बोलणं मधुर होतं, सत्य होतं, रसयुक्त होतं.
सतत भगवंताचं नामस्मरण करत होता. जेव्हा थोडा आणखीन मोठा झाला, त्या बाईने भानुदास महाराजांच्या झोळीत त्याला घातला. भानुदास महाराजांचा अनुग्रह त्याला प्राप्त झाला. भानुदास महाराज कोण आहे माहित आहे ना? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज. फार मोठे साधू. जसे तुकोबरायांचे वंशज विश्वंभर बाबा फार मोठे साधू, तसे भानुदास महाराज फार मोठे साधू, थोर कीर्तनकार. बाबांचा अनुग्रह मैराळाला प्राप्त झाला. लहानाचा मोठा होत असताना सतत सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांचं चांगलं व्हावं, हाच भाव त्यांचा. आणि असं असताना ज्याला प्रेम भक्ती आणि पराभक्ती म्हणतात, असं प्रेम आणि पराभक्ती रूपी असणारं फळ त्या ठिकाणी लागलं. मैराळ हे वारकरी होते. भानुदास महाराज हे वारकरी होते. वारकरी संप्रदायाची दीक्षा मैराळ महाराजांना, संत मैराळांना प्राप्त झाली होती. मोठा विरक्त होता. बाल्यावस्थेपासून तर तारुण्यावस्थेपर्यंत विरक्तीच आहे. भगवान श्री पांडुरंग परमात्म्या समेत त्याचं सख्य होतं. भगवान श्री पांडुरंगांसमेत बोलायचा, मंदिरात जायचा, राऊडात जायचा. एक नियम होता, रोज गंगेचं जल आणायचं, चंद्रभागेचं, आणि भगवान श्री पंढरीश परमात्म्याला पाजायचं. रोज हाच नियम. लहान असताना सुद्धा हाच नियम होता. सुंदर भावयुक्त अंतकरणाने भगवान श्रीकृष्णजींची कथा करायचा, कृष्ण कथा. मैराळ भगवान श्री पंढरीश परमात्मा आणि कन्हैया वेगळा नाही हे मैराळाला माहीत होतं दादा. म्हणून बाल्यावस्थेपासून परमार्थ करण्यासाठी म्हातारे होण्याची वाट पाहू नका. कारण तुम्हाला माहित आहे, शिळी झालेली फुले देवाला आवडत नाही. शिळी झालेली फुले देवाला वाहिल्या जात नाही. बाल्यावस्थेपासून परमार्थ. तरुण झाले, तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात. आणि मग एक दिवस सहज मनामध्ये संकल्पना आली. आई जवळ आला. आई, काय बाळा? आई मला क्षमा कर, पण एक गोष्ट मला तुला विचारायची ग. आई सांगशील ना ग? तिला धस्स झालं. तिला आश्चर्य वाटायला लागलं, भीती पण वाटायला लागली. कारण आजपर्यंत आईला कधीही मैराळाने प्रश्न केला नव्हता, प्रश्न विचारला नव्हता. आजच्या आवाजामध्ये थोडी गंभीरता होती, गांभीर्य होतं. आणि विचारत असताना तिने मनाशी म्हटले, अरे मैराळ्याने मला कधीही दुखवलं नाही, मला कधीही त्याने कधी प्रश्न विचारला नाही, मला कधीही त्याने त्रास दिला नाही, माझ्या आज्ञेचा भंग केला नाही. आज पहिल्यांदाच प्रश्न विचारतो. त्यामुळे ती आई मनामध्ये साशंक आहे. कोणता प्रश्न असेल? आई, हा बाळा, विचारू ना ग प्रश्न. प्रश्न विचारू ना. विचार की. आई, माझ्या जनकाचं नाव काय? माझ्या बापाचं नाव काय? आपलं कुळ कोणतं आहे? आपलं गोत्र काय? आईने खाली पाहिलं. नखानी माती उकरती. बाळाने विचारलेला प्रश्न असा हे होणार होता. काय बोलावं, काय सांगावं कळेना, काय उत्तर द्यावं. पहिल्यांदाच प्रश्न विचारला. आजपर्यंत कधी प्रश्न विचारला नाही, काय प्रश्नाचं उत्तर द्यावं कळेना, म्हणून सहज विचारलं, बाळा हे बघ. आईकडे पुन्हा पाहतो. आई तू काहीतरी बोलती ना? माझं काही चुकलं काय ग? मी विचारायला नको होतं का? नाही, कधी ना कधी ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुला द्यायलाच पाहिजे होतं बाळा. बघ, तुझं मातृकुळ हे क्षत्रियाचं आहे.
तुझं गोत्र भारद्वाज आहे, तू क्षत्रिय आहे, भारद्वाज आहे, परंतु क्षमा कर. तुझ्या वडिलांचा पत्ता मला नाही रे सांगता येणार, त्यांचं नाव मला सांगता येणार नाही, त्यांचं गाव मला सांगता येणार नाही, ते कुठे राहतात सांगता येणार नाही, ते काय करतात सांगता येणार नाही, ते जिवंत आहेत की मेले हेही सांगता येणार नाही. म्हणजे क्षमा कर बाळा. इत्तंभूत घटना सांगितली, पूर्वीच्या जीवनामध्ये घडलेला आघात सांगितला. आई माफ कर, मला विचारायला नव्हतं पाहिजे, पण विचारणं गरजेचं वाटलं. आई तुझा नाही ग दोष याच्यात. आईला घट्ट मिठी मारली, आलिंगन दिलं. तुझा नाही दोष. तू तर देहाचं काहीतरी करणार होती, भामदास महाराजांमुळे तू वाचली, माझे सद्गुरू तुला भेटले. तुझा नाही दोष. संत मैराळ यांना घेऊन त्यांची आई पंढरपूरला आली होती. आणि ही सर्व गोष्ट पंढरपुरातली. पंढरपुरात विचारण्यात आलं, सांग आई, माझा जनक, माझे बाप कोण, माझं गोत्र काय, माझं कुळ काय. तेव्हा तिने सांगितलं. नेमकं एका व्यक्तीने हे ऐकलं, पंढरपूरच्या गावच्या पाटलाला सांगितलं. आणि पाटलाला सांगितल्यानंतर त्यांनी मैराळ नेमकं याला भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या राऊडात जाण्यासाठी मज्जाव केला. त्यांना सांगितलं, अजिबात याला मंदिरात जाता येता नाही, हा एका मुरडीचा मुलगा आहे. एवढंच काय, याला स्पर्श सुद्धा करायचा नाही, याच्याबरोबर कोणी बोलायचं नाही. मैराळाला अतिशय वाईट वाटलं. जेवायला नाही दिलं असतं तरी चाललं असतं. कोणी नाही बोलत काही फरक पडणार नाही, कोणी स्पर्श करत नाही तरी काही फरक पडणार नाही. पण माझ्या अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्म्याला भेटू देत नाही, याचं शल्य त्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठं होतं. देवाला भेटू देणार नाही, रावणामध्ये येण्यास मला प्रतिबंध केला, याचं दुःख मैराळाला फार मोठं होतं. पाटलांनी निक्षून सांगितलं होतं, नाही जमणार. हे नेमकं त्याच्या आईला मुरळीला कळालं, माझ्या बाळाला माझ्यामुळे मंदिरात प्रवेश नाही. धाट दिशी खाली पडली आणि मुरळीने आपला प्राण त्याग केला. दुःखी झाली होती बिचारी, नाराज झाली होती, धक्का बसला. आपल्यामुळे आता आपल्या बाळाला त्रास होणार आहे. आईचं अंतःकरण आहे. आईने प्राण सोडला. आईच्या प्रेमाला आता मात्र मैराळ हा पोरका झाला. काय करावं कळेना. घरची परिस्थिती फार मोठी नव्हती, भिक्षा मागतोय. भिक्षा मागून आपला गुजारा करतो, पण गावातल्या पाटलांनी तेही बंद करून टाकलं. पंढरपुरात फिरण्यासाठी सुद्धा मज्जाव झाला. आता पाणी प्यायचं राहायचं, देवाची भक्ती करायची, मिळालं एखादं फळ खायचं, उपवास करायचा. असं करीत 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 एक दिवस शरीर कृश झालं. भगवंताला भेटण्याची तीव्र इच्छा झाली, तीव्र इच्छा. हात जोडले, पांडुरंगा, काय रे माझा दोष आहे, काय माझ्या आईची चुकी होती, माझी तरी काय चुकी आहे. मी तुझं भजन करतो हे चुकी आहे का रे, मी तुझं नामस्मरण करतो हे चुकी आहे का रे, मी तुला अडवतो हे चुकी आहे का रे. 1.25 महिना झाला रे देवा, तुझी भेट झाली नाही. वाट पाहून 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 शरीर सुद्धा पांजरा झाला, जुरोनी पांजरा होऊ पाहे आता. हे पांडुरंगा, माय बापा येणारे, तुझा धावा करतोय रे, फार श्रम होतात रे मला, कुठपर्यंत धावा करू. कोठवरी धावा
करू तुझा देव कोठवरी दावा करू तुझा देव कुठवरी धावा करू तुझा देवा कुठवरी धावा करू तुझा देवा श्रम झाले जीवा फार माझा श्रम झाले जीवा फार माझ्या अखिलिया कागा नयसी त्वरित अखिलिया कागा नयसी त्वरित श्रम झाले जीवा पार माझा श्रम झाले जीवा पार माझा अजुलिया कागा नयसी त्वरित अजुलिया कागा नयसी त्वरित दुःखाने पहुत जाकळील दुःखाने पाहून जातनी दुःखाने जाकळीलो 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 दुकाने बहुत जातईलो दुःखाने दुःखाने बहुत जाकळीलो अजुलिया कागा नयसी त्वरित अजुलिया कागा नयसी त्वरित अजुलिया कागा नयसी त्वरित
श्रम झाले जीव पार माझ्या धावा करतोय मैराळ. पांडुरंग परमात्म्याचा धावा केल्यानंतर देव तो मैराळा उपवाशी आहेस का रे? बघ प्रसाद घेऊन आलोय. परमात्म्याने फळ घेऊन आले होते. केळी होती, सफरचंद होतं, नारळ होतं, पेरू होते. आपल्या हाताने मैराळाला खाऊ घातलं. मैराळ खातो. साष्टांग दंडवत घातलं. पाहिलं अष्टसात्विक भाव निर्माण झाले. स्तंभ स्वेद रोमांच सुरभंगात वेपुतून वैवर्णे मस्तृपलय सत्तित इत्यष्टव सात्विका मता. आणि सहज म्हटले, मैराळा तू रोज माझ्यासाठी चंद्रभागेचं तीर्थ आणत होता रे प्यायला. मला रोज लहानपणापासून तू मला पाणी द्यायचं, ते तीर्थ द्यायचा प्यायला चंद्रभागेचं. खरं सांगू 1.25 महिना झाला रे मला कोणीही भीमेचं चंद्रभागेचं तीर्थ दिलं नाही. मैराळा देतोस ना रे? मला आज पाणी देतोस ना रे? नक्की देवा. कुलस्वामी भगवान श्री पंढरीश परमात्मा विटेवर निघून गेले. रात्री हा उठून बसलाय. देवाने दिलेला प्रसाद सेवन केला. पाणी द्यायचंय, चंद्रभागेमध्ये जायचंय. सहज पाहिलं धो धो पाऊस पडत होता. जुना काळ. चंद्रभागा मातेच्या असणाऱ्या तीरावर चिखल असायचा. गुडघ्यापर्यंत फसायचं. कसं काय करू? अंधार, गडप अंधकार आहे. काळाकुट्ट असा अंधार आहे. कसा जाऊ? विचार करतोय, पण जायला तर पाहिजे. माझा देव तहानलेला आहे. माझ्या देवाला पाणी नाही, घेऊन गेलं पाहिजे. काय करावं? पाणी तर पाऊस तर थांबला. चला आता निघायला पाहिजे, पण अंधार आहे. करू काय? नेमका एक छोटं बालक असं मशाल घेऊन पुढे होतं. त्याला वाटलं चला कोणीतरी सोडून आलं असेल, आता याच्या उजेडात आपल्याला तिथपर्यंत जाता येईल. तिकडनं कसं का होईना आपण जल घेऊन येऊ. त्या बाळाच्या असणाऱ्या मशालीच्या प्रकाशामध्ये हा मैराळ जातो 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 चंद्रभागेमध्ये गेलं. स्नान केलं, तांब्या भरून घेतला. ते बाळ पुढे गेलं. स्नान होईपर्यंत परत आलं. तांब्या घेतला आणि पुन्हा ते घराच्या दिशेने निघालं. त्याला वाटलं हा कोणाला तरी सोडून आला असेल हा बाळक. चला आता पुन्हा आपल्याला प्रकाश मिळाला. याच्या प्रकाशामध्ये आपण जाऊ, म्हणजे जेणेकरून आपण फसणार सुद्धा नाही, चिखल सुद्धा लागणार नाही. त्या स्मशालीच्या प्रकाशामध्ये येत असताना घराजवळ आला आणि सहज मागे पाहिलं. उजळही नाही, बाळही नाही. मैराळाच्या लक्षात आलं, हो दरवाजाच्या बाहेर पाय टाकल्या टाकल्या आपल्याला ज्या अर्थी प्रकाश मिळाला आणि घरात आल्यानंतर ज्या अर्थी प्रकाश गुप्त झाला, नष्ट झाला, ते बाळ गुप्त झालं, त्या अर्थी माझा पंढरीश परमात्मा, माझा पांडुरंगच या ठिकाणी आला. अंतःकरणाचा ठाव घेण्यासाठी, माझी परीक्षा घेण्यासाठी कदाचित आता पाणी नेऊन द्यायला पाहिजे. आता जर नेऊन दिलं तर ठीक आहे. सकाळी जर नेऊन दिलं तर जमणार नाही. लोक मला आतमध्ये जाऊ देणार नाही. रावडामध्ये मला प्रवेश करता येणार नाही. आणि माझ्या देवाला आता तहान लागली. सकाळी सकाळी अरुणोदयाच्या वेळेस असणाऱ्या ह्या मैराळाने रावडामध्ये प्रवेश केला. भगवान श्री पंढरीश परमात्म्याला पाणी दिलं. माझा पंढरीश परमात्मा गटा गटा पाणी पिला, तांब्या दिला आणि निघायला लागला. एवढ्यात त्या मंदिरातील पुजारी आला. पुजाऱ्याने पाहिलं, हा मैराळात कसं काय? तू कसा आलास? मी तर दार बंद केलं होतं, शिवाय सर्व पाहून बंद केलं होतं. तू तर तेव्हा नव्हता, तू आला कसा? मग त्या व्यक्तीने मैराळाची सर्व असणारी गोष्ट, आतमध्ये कुलूप असताना हा आतमध्ये प्रवेश करता झाला, कसा गेला वगैरे याचा विचार न करता पाटलाला सांगितलं. पाटलाने त्याला कोंडून ठेवलं आणि सर्वांना सांगितलं, याला 100 कोडे परवाला मारायचे, याला दंड द्यायचा आहे. आता याला अंधाऱ्या खोलीमध्ये बंद करून ठेवा. अंधाऱ्या खोलीमध्ये बंद केलं. पाटलाच्या स्वप्नामध्ये माझा पंढरीश परमात्मा गेला. पाटील
माझ्या भक्ताला त्रास देतो होय रे, त्याला कोंडून ठेवतो होय रे, त्याला 100 फटके मारतो होय रे. लक्षात ठेव, तुझ्या असणाऱ्या सर्व प्रपंचाची राख रांगोळी होईल माझ्या भक्ताला जर त्रास देशील तर. अक्षरशः पाटलाच्या लक्षात आलं, जागा झाला, सकाळी सकाळी पळत गेला, मैराळ जनकाला सोडलं, त्याच्या पायावर साष्टांग प्रणिपात केला, दंडवत लोटांगण घातलं आणि मंदिरात येण्यासाठी त्याचा प्रतिबंध काढला, मंदिरात येण्यासाठी विनंती केली. मैराळाला अतिशय सुख झालं, अतिशय आनंद झाला. मैराळ जनक हे कृष्ण कथा सुंदर सांगत होते. भगवान श्रीकृष्णजींची कथा वंशी विभूषित वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पितांबर दरुण बिंबफलाद पूर्णेंदु सुंदर मुखादर नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. अनेक लोक कृष्ण कथा ऐकायला यायचे, कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन होऊन जायचे. त्याचा द्वेष करणाऱ्या एका व्यक्तीला हे सहन झालं नाही. बिदरच्या बादशाह, त्याला ईर्ष्या निर्माण झाली आणि बिदरच्या बादशाहाला निरोप पाठवला. तिथे गेला आणि सांगितलं, महाराज, मैराळ नावाचा एक भोंदू साधू आहे, तो कृष्ण कथेच्या नावावर अनेक बायांना फसवतो, तो व्याभिचारी आहे, तो कुविचारी आहे, अनेक लोकांचे प्रपंच त्यांनी उद्ध्वस्त केले, अनेकांना बाटवलं. मग बादशाहाने आज्ञा दिली, जा. सेवकांना सांगितलं, मैराळाला घेऊन या. मैराळ देवाला नैवेद्य देऊन झालं होतं, नेमकं पाणी पाजणार एवढ्या सेवक आले. सेवकांनी मागे पुढे पाहिलं नाही, दोघांनी उचललं मैराळाला. जबरदस्तीने नेत असताना मैराळ म्हणतात, अहो माझा दोष काय, मला तुम्ही कुठे नेताय, मला का नेताय, कारण काय? काहीच ऐकून घेतलं नाही. बादशहाच्या पुढे तिथे नेलंय. राजे महाराज क्षमा करा, का आणलं मला? मैराळ थोरा मोठ्यांच्या स्त्रियांना कृष्ण कथेच्या नावाने बोलवताय आणि त्यांच्या समेत दुर्व्यवहार करताय, अतिप्रसंग करताय. आमच्या राज्यामध्ये असा अन्याय आम्ही होऊ देणार नाही. महाराज क्षमा करा, महाराज क्षमा करा, तुमचं काहीतरी ऐकण्यात गफलत झाली असेल. नाही नाही, असं कसं होऊ शकतं? मी ब्रह्मचारी आहे, मी अविवाहित आहे, भगवान श्रीकृष्णजींची कथा करतोय. भगवान श्रीकृष्णजींची कथा करत असताना एखाद्या व्यक्तीला रागावणं हा अन्याय आहे. एवढंच नाही, कृष्ण कथेमध्ये एखाद्या स्त्रीकडे कामुक भावनेने पाहणं हे सुद्धा फार मोठा दोष आहे. हा हा, गोड वाटतं तुझं बोलणं, आम्हालाही माहीत आहे. काही जास्त ज्या अर्थी तू जर चांगला असता तर तुझ्या शेजाऱ्यांनी, तुझ्या गावच्या लोकांनी तक्रार का केली असती? तुझ्या गावच्या लोकांनी आणि शेजाऱ्यांनी तक्रार केली म्हणून मी तुला आतमध्ये टाकायचं आहे. त्याला आतमध्ये टाका रे, 2 दिवस आतमध्ये ठेवा, याची सर्व चौकशी करा आणि याची चौकशी केल्यानंतर मग आपण याला दंड देऊ. 2 दिवस आतमध्ये ठेवलं. ज्या दिवशी आता मैराळाला दंड द्यायचा आहे त्या दिवशी त्या बादशाचा असणारा खुदा स्वप्नात गेला. बोले, क्यों रे, मुझे प्यास लगी, जल नहीं देगा? मला पाणी देणार नाही तू? तहान लागली मला. बादशाह काहीच बोलत नाही. अरे पाणी पिलाव, काहीच बोलला नाही. हे ऐकून प्रभूंना क्रोध आला आणि बोलायला लागले, अरे क्यों रे, मैंने तुझे कहा पानी पिलाओ? बोले, कौन पानी पिला रहा है मुझे? बोले, भगवान खुदा, आपको कौन पानी पिलाएगा? कौन आपकी प्यास बुझाएगा? जिस पर आप प्यार लुटाते हो, जो आपका भक्त है, वही तो आपको पानी पिलाने वाला है. आपकी मर्जी जैसी होगी उसे तो तुम सूचना करेंगे, तुम्ही उसको बोलोगे हाँ, त्यालाच तुम्ही सांगाल पाणी द्या. तुमचा भक्तच तुम्हाला पाणी पाहिजे, ऐसा है? बोले, राजा बादशाह,
पानी पिलाने वाले को तो तुमने जेल में डाल दिया है, उसको तो कैद कर रखा है। अब उसको कैद किया है, पानी कौन देगा? 2 दिन से वो प्यासा है, 2 दिन से वो भूखा है, और मुझे भी 2 दिन हो गए पानी नहीं पिलाया। कौन देगा पानी? उसे तुझे जेल में डाला है उसने, उसे तुमने जेल में डाला आहे असं कळाल्यानंतर मग लक्षात आलं आपण जेलात कोणाला टाकलं, कैद कोणाला केलं. राजा परत पळत जातो, मैराळला त्या कैदखान्यातून बाजूला काढतो आणि बाहेर काढल्यानंतर हात जोडतोय. त्याचं महात्म्य त्यांना माहीत पडलं. मी मूर्ख आहे, मी लोकांच्या ऐकण्याने ऐकलं. त्याच वेळेस बादशहाने दासदासी सेवकांना आज्ञा दिली, ह्या मैराळाला ताबडतोब जेवढी काही त्याची मागणी असेल तेवढी दक्षिणा द्या. काय पाहिजे महाराज? शेती पाहिजे, होन पाहिजे, नाणे पाहिजे, पैसे, काही गाव इनाम पाहिजे, काय पाहिजे सांगा. कैदखान्यातून मोकळे केल्यानंतर नहीं नहीं मुझे कुछ भी नहीं चाहिए, मैं तो सिर्फ ठाकुर जी की सेवा करता हूं. हाँ जी महाराज, आप जाओ पंढरपुर में, आपके ठाकुर जी की सेवा करो. लेकिन एक बात है, मैं मी तुम्हाला पुन्हा पुन्हा क्षमा मागतोय. यापुढे तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. परंतु मेरे साहब, मेरे खुदा को प्यास लगी, आप पानी पिलाओ. मैराड़ पाहतच राहिला. आपको कैसा ज्ञात हुआ कि मैंने मेरे भगवान को पानी नहीं पिलाया? त्यांनी फक्त नैवेद्य दाखवला महाराज, पाणी दाखवायचं होतं. आणि त्या बादशाच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, मग मी तहानलेला आहे, 2 दिवस झालं मला पाणी नाही, द्या ना पाणी, सांगा ना त्याला पाणी द्यायला. आणि मग राजाने मैराळाला, ठीक आहे मेरे अल्लाह, मेरे खुदा मेरे ख्वाब में आए थे, माझ्या स्वप्नात आले होते. जमतं हिंदी आता थोडी थोडी. आणि स्वप्नात आल्यामुळे मला असं वाटतं माझ्या खुदाला तहान लागली. हे बाबा, हे मैराळ, मेरे अल्लाह को पानी पिलाएगा? मैराळ बोले, मेरा अल्लाह, तुम्हारा अल्लाह, मेरा भगवान, माझा परमेश्वर, ये तो सब एक ही है. ईश्वर सर्वभूतानां हृदयचर्जन तिष्ठति भामयन सर्वभूतानि यंत्ररूढानि माया. सर्वांचे हृदय देशे मी अमुकाय ऐशी बुद्धिस्पुरे अनिश्चिते वस्तुगामी. सर्वांच्या अंतकरणात तोच आहे. माझा विठोबा काय आणि तुमचा अल्लाह काय? हा मला विठोबाचा आहे. पाणी घेतलं, तांब्या घेतला, मस्जिदमध्ये नेलं बादशहाने. आणि मस्जिदमध्ये नेल्यानंतर अक्षरशः बादशहाने ते पाणी पुढे घ्यायला सांगितलं. मैराळ असा पाण्याचा तांब्या पुढे घेतो महाराज. सर्वाभूती पाहे एक वासुदेव या बोधावर आरूढ झालेले. पाणी पुढे केल्या केल्या राजा समोर त्यांचा खुदा, त्यांचा अल्लाह ढसा ढसा पाणी पितोय. हो, ढसा ढसा. पहिल्यांदा असं घडलंय की मुस्लिम समाजामध्ये मस्जिदमध्ये आपल्या साधूच्या हाताने त्यांचा अल्लाह, त्यांचा खुदा पहिल्यांदा पाणी पिला. बादशहाने पाहिलं, सद्गतीत झाला, ढसढसा रडायला लागला. आणि पुन्हा 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 मैराळाचे चरण स्पर्श करायला लागला. मेरे सामने मेरे अल्लाह ने पानी पिया, मैराड़ के हाथ से पिया. मेरे सामने मेरा खुदा पानी पीता है, मेरे सामने मेरा खुदा पानी पीता है. ज्याला त्याला सांगितलं, महाराज मैराळजी आपण काहीतरी घ्या आता. नका राजाजी, धनाने मोठे मोठे नष्ट झाले, मोठे मोठे भ्रष्ट झाले. धनाच्या ठिकाणी 15 अनर्थ आहे. विठ्ठल महाराज, स्थेयम हिंसा दंभ काम क्रोध मयोमदः भेदो वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानिच. चोरीची भीती, हिंसा होण्याची शक्यता, खोटं बोलणे, पैसेवाल्याला खरं बोलणं जमत नसतं. दांभिकपणा, काम, क्रोध, अभिमान, मद, भेद, वैर, अविश्वास, स्पर्धा, जुगार, दारू आणि वेश्यागमन, हे असणारे अनर्थ जिथे येतो ना त्याच्या मागेच असतात. पंचदशीमध्ये एक श्लोक आहे महाराज, अर्थानामर्जने दुःख संचितानांच रक्षणे
आये दुःखम वे दुःखम दिगर्थान क्लेश संश्रयान. हा एक श्लोक आणि माझ्या पाठ आहे पंचदशीचा श्लोक. थोडा बदल आहे. अर्थानामर्जने क्लेश तथैव परिपालने आये दुःखम वे दुःखम दिगर्थान क्लेशकारी. पैसे मिळवताना दुःख आहे, मिळालेले पैसे सांभाळताना दुःख आहे, आणि सांभाळलेले पैसे खर्च करताना सुद्धा दुःख आहे. मला काही नको. राजाने शिपायांबरोबर मैराळाला पंढरपुरात पाठविले. मैराळ देवाचे आभार मानतो. मैराळा भगवान म्हणतात, सांग तुला काय पाहिजे. तू माझी तहान भागवली, तू माझी भक्ती केली, तू कृष्ण कथा केली. मैराळ बोलतात, देवा न धनम न जनम न सुंदरी कविताम वा जगदिशमय कामये मम जन्मनि जन्मनीश्वरे भगवत भक्तिर हते की त्वया नयनम गलत धारया वदनम गदगद हृदया गिरा पुलकये निर्चितम वपु कदा तव नाम ग्रहणे भविष्यति. हे परमेश्वर, हे देवा, मला धन, मला जन, कामिनी, कविता काहीच नको आहे. एवढंच काय, मला मुक्ती सुद्धा नको रे देवा. जन्मोजन्मी तुमची निष्काम भक्ती मला प्राप्त व्हावी. हे गोविंद, तो दिवस कोणता असेल जेव्हा आपल्या नावाचा जप केल्यानंतर माझ्या डोळ्यातून निरंतर अश्रुप्रवाह होईल, माझी वाणी गदगद होईल, माझे शरीर पुलकित होईल. हे प्रभू, तुझी कथा करीत असताना एक दिवस त्याच कथेमध्ये माझा प्राण जाईल. असा कोणता रे दिवस असेल विठ्ठला? हे जगदीशा, सांगणारे, अशी दशा माझ्या जीवनात कधी येईल? कैशी दशा येईल माझे अंग, कैशी दशा येईल माझे अंग, कैशी दशा येईल माझे अंग, कैशी दशा येईल माझे अंग. चित्त पांडुरंग जुरत शे, चित्त पांडुरंग जुरत शे, कै ऐशी दशा येईल माझे अंग, कै ऐशी दशा येईल माझे अंग, कै ऐशी दशा येईल माझे अंग. हे पांडुरंगा, हे माय बापा, हे नारायणा, कैशी दशा. हे प्रभू, माझा जेव्हा अंतकाळ येईल आणि तो अंतकाळामध्ये माझ्या मुखारविंदातून नामस्मरण आणि त्याच वेळेस तुझी भेट, आणि तुझी भेट झाल्यानंतर माझी वाणी गदगद होऊन माझ्या डोळ्यातून अश्रू गळेल, तो दिवस कधी? इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. वृंदावन का तट हो, जमुना जी का शिवट हो, मेरा सावरा निकट हो. जब प्राण तन से निकले,
उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना। राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले। जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे। जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे। यम दर्शना दिखाए, जब प्राण तन से निकले। इस भक्त की है अर्जी, एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी। एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी। आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले। एक ठिकाणी मैराळाची कृष्ण कथा चालू होती. कन्हैयाजीचं प्रागट्यकरण झालं. कथा प्रागट्यकरणापासून सुरू झाली, निजाम गमनापर्यंत कथा आली. आणि उद्धवाला ज्ञान सांगत असताना मैराळ हे मंत्रमुग्ध झाले. भजन केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, टाळी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ. दिशी खाली पडले. कृष्ण कथेतील लोक उठून उभे झाले. अरे बापरे, कृष्ण कथेमध्ये मैराळाने आपला प्राण त्याग केला. देवाला म्हटलं होतं ना, देवा हे असं मला कधी प्राप्त होईल, कधी अशी दशा प्राप्त होईल. संत मैराळ यांना माझ्या भगवान श्री पंढरीश परमात्म्याने ती गती दिली. आणि संपूर्ण गावातील लोक अक्षरशः संत मैराळांचं कौतुक करायला लागले, त्याच्या नावाने नाचायला लागले. भजन मात्र आता रंगात आलं. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण टाळी टाळी. हा,
वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. अशा पद्धतीने मैराळांचं असणारं चरित्र. माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? तुमकडे तिकडे मागे व्यवस्थित इकडे. मैराळांचं चरित्र बहुतेक मला वाटतं आजपर्यंत तरी विठ्ठल महाराज तुम्ही ऐकलं? कधी रेकॉर्ड केलंय? कधी लाईव्ह दाखवलं? हां, आजपर्यंत कोणी ऐकलं नाही. कोणी रेकॉर्ड. विठ्ठल महाराजांनी बरेचसे रेकॉर्ड केले महाराज. कीर्तन विठ्ठला नाही, कीर्तन विठ्ठला चॅनल आहे, फार छान आहे. असं करा, आपले कीर्तनं सुद्धा लाईव्ह त्याच्यावर असतात. चांगले चांगले कीर्तनं असतात, चांगल्या चांगल्या कथा असतात. ज्यांच्याजवळ असे मोठे मोबाईल आहेत ना, कसे हे असे अँड्रॉईड, त्यांनी कीर्तन विठ्ठला असं हे करायचं आणि त्यांना असं सबस्क्राईब करायचं. म्हणजे तुम्हाला त्यांच्या सगळ्याच कथा, त्यांचे सगळेच कीर्तनं हे ऐकायला मिळेल. मी काही त्यांचा प्रचारक नाही, पण मी त्यांचं पाहिलं, त्यांचा स्वभाव, त्यांचं वाचरण, त्यांचं राहणीमान. आणि मग मलाही वाटलं आपलं सुद्धा रेकॉर्डिंग विठ्ठल महाराजांनीच करावं, म्हणून त्यांना धन्यवाद. टाळ्या वाजवा एकदा. जे काही राहिलेला भाग असेल, ज्यांना कोणाला आज ऐकता आला नसेल, 4-5 दिवसानंतर मैराळाचं चरित्र स्वतंत्र कीर्तन विठ्ठला ह्या यूट्यूब चॅनलला आमच्या विठ्ठल महाराज यांचं रेंगे पाटील, रेंगे का रेंगे रेंगे पाटील, तर यांच्या चॅनलला ते तुम्हाला ऐकायला मिळेल. चला आता राहिलेला भाग संत शिरोमणी भगवान श्री पंढरीश परमात्म्याचे अतिशय लाडके भक्त नामदेव महाराज. श्री संत नामदेव महाराज की जय. काल लग्न झालं महाराज, एवढं सुंदर लग्न. आणि लग्न झाल्यानंतर राजाईला कळालं, हो आपण एवढं लाडात वाढलो, एवढं सुखात वाढलो, आणि आता मात्र आपण ज्यांच्या घरी आलो त्याची खायची सोय नाही. आपण फसल्या गेलो. आणि तिकडेही बादशाह पंत निरोप गेला. मी काल तुम्हाला सांगितलं, बाबूराव शेठ बादशाह एकत्र आले. त्यांनी पाहिलं, झळझळीत सोनसळा, कळस दिसत सोजवळा, बर्वे बर्वे पंढरपूर, विठोबारायाचे नगर, हे माहेर संतांचे, नामया स्वामी केशवाचे. नामदेव महाराज राजवाडा दिसला. कोणी रे सांगितलं हे? त्या व्यक्तीला दंड केला. पण त्यांना काय माहित होतं, नामदेवाच्या घरी काहीच नाही. राजाईला चिंता वाटली, पंढरीनाथाला करुणा भाकली. पांडुरंगा, तू तर मायबाप आहे म्हणे सर्वांचा, तुला तर सर्वच माहित आहे ना. माझ्या नवऱ्याला तुझ्या नादी लावलंय, आपतेष्टांमध्ये नातलगामध्ये नाव ठेवलं नाही, बिनकामाचा नामा, बिनकामाचा काम करत नाही, सारखा पंढरपुरात विठ्ठलाबरोबर भांडतो काय, बोलतोय काय, जेवतो काय, बसतो काय, त्याला सोडत नाही रात्रभरू रात्रंदिवस. कसा रे प्रपंच चालायचा रे देवा? कसं व्हायचं आमचं? खायला सुद्धा दाना नाही रे घरी. 15 जणांचं कुटुंब आहे रे आमचं. नामदेवाचे घरी 15 जण स्मरती हरी. 14 नामदेव यांच्या घरचे आहे आणि 15वी दाशी जेनी, जे जनाबाईचं चरित्र थोड्या वेळात आपण पाहणार आहोत दृश्य. असं सांग रे देवा. देवाला लक्षात आलं,
नामाबरोबर नामाची बायको राजाई सुद्धा भांडायला लागली नाही रे. अधिकार असतो बरं का. देवाबरोबर तोच भांडू शकतो जो देवावर अंतःकरणापासून प्रेम करतो. त्याच व्यक्तीला देवाबरोबर भांडायचा अधिकार आहे जो देवाला मनापासून पूजतो, भावयुक्त अंतःकरणाने भक्ती करतो, तोच भांडू शकतो. कोणी काय ताकद आहे तुमची भांडायची? 100 शिव्या दिल्या होत्या शिशुपालाने. किती? ऐशिया अपराधिया शिशुपाळा, आपण पेठाव दिदला गोपाळा. 100 अपराध केले, त्याचं मुंडकं उडवलं की नाही देवाने. शिशुपाल, या सगळ्या कथा तुम्हाला माहित आहे ना. दंतवक्त, शिशुपाल, कंस, रावण, कुंभकर्ण, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप आदी भागवत तुम्ही खूप ऐकलेले आहे. मुद्दा माझा आहे, जो देवाची भक्ती करतो तो भांडू शकतो. राजाईला सुद्धा देवाच्या संबंधी अतीव उत्कंठा होती, प्रेम होतं, म्हणून ती भांडत होती. आता भगवान श्री पंढरीश परमात्म्याने केशव शेठचं रूप घेतलं. पंढरपुरात आले नामदेवाच्या घरी. असे नामदेवाच्या रस्त्याने जात असताना एकाला विचारलं, का हो ते संत नामदेव महाराज कुठे आहे हो? लोकांनी पाहिलं, संत नामदेव, अरे नाम्या म्हण की म्हणे, नाम्या. काय काय कारण काय? काय नाही म्हटले, त्याला भेट घ्यायची होती. त्या लोकांना म्हटलं, अरे हा पाहुणा आला, आधीच नामाची खायची उपासमारीची वेळ, खायची सोय नाही, आणि हा पाहुणा नेमका आता तिथे आला, आणि हा पाहुणा आल्यानंतर म्हटलं त्याच्या घरी तर खायला काहीच नाही. बघा म्हणे आता कशी फजिती होती. दुरूनच पाहत होते नामदेवाची कशी फजिती होती. नामदेव महाराज आणि गोनाबाई राऊळात आहे. नामदेव महाराजांना परमात्म्याने मागे आपल्या पाठीच्या लपवलेलं आहे. गोनाई देवाबरोबर भांडती, पुन्हा बोलती, आणि इकडे राजाईचं प्रकरण. अहो राजाई, तुमच्याकडे कोणीतरी केशव शेठ आलेत. तिच्या तोंडातून सहज शब्द निघाले, अरे बापरे. आधीच हाऊस आणि त्याच्यात पडला पाऊस. आधीच म्हटले 18 विश्व दारिद्र्य, खायची सोय नाही, आणि म्हटले आता कोण पाहुणाला कोणास ठाव. वाईट वाटलं तिला. कोणतरी मुरारा आला म्हणे. राजाई म्हटली, कोण फजिती करायला आला आता कोणास ठाव. आता पण तर फजिती झाली तर कमी झाली. आणि मग केशव शेठ येतो. आहे का घरात? कोण आहात? कशाला आलात? काम नव्हतं का दुसरं? नाही, काही नाही, मी केशव शेठ, मोठ्या बाजारपेठेच्या गावात राहतो. नामा आणि आम्ही मित्र, दोघं जण अतिशय लंगोटी मित्र आहोत. काय झालं, मला नामाची थोडी परिस्थिती कळाली. म्हणे मी बैलावर गोण घेऊन आलो. तो बैल नव्हता, गरुड होता. गरुडाला बैल केलं होतं, आणि सुवर्णाच्या मोहराची गोण उचलली केशव शेठनी आणि राजाई जवळ दिली. राजाईला पाहून एवढा आनंद झाला, अरे बापरे, या ना आत, या ना आत, बसा ना, काहीतरी घ्या ना. मी तुम्हाला बोललेत फजिती करायला आले, वाईट नाही ना वाटलं? काय झालं म्हटले, फार बिकट परिस्थिती झाली सर.